नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता इथे काव्या अभ्यास करत पाणी पित असते, तेवढ्यातच पार्थ इकडून म्हणत असतो, काव्या तुम्हाला जीवाबद्दल काही समजलं का? त्यावेळेला काव्याला आता जीवाचं नाव ऐकून तर ठसकाच लागतो। पार्थ घाईघाईने उठतो, काव्याकडे जातो आणि म्हणतो, अहो सावकाश, ठसका लागला ना तुम्हाला, पाणी पिताना विचार करू नये। त्यावेळेला काव्या म्हणते, अहो देशमुख, तुम्ही तर कमालच करताय, मी पाणी पित असताना बरोबर तुम्ही असा कसा प्रश्न विचारला? आता पार्थ म्हणतो, आय एम सॉरी, म्हणजे मीच जीवाबद्दल विचार करत होतो। आता पार्थ जीवाबद्दलच काव्याला सांगत असतो। आता म्हणत असतो, जीवा खूपच अडकलाय या सगळ्यामध्ये, माझं वेगळं आहे, मला कसं एकदम शिस्तीमध्ये राहायला आवडतं, कामामध्ये फोकस करायला आवडतं, तसं जीवाचं नाही, जीवा वेगळा आहे, त्याला एकदम स्वच्छंदी मनाला येईल असंच वागावंसं वाटतं, त्याच्या बाबतीत असं घडायला नको होतं। आता एवढ्यातच काव्या म्हणते, देशमुख, प्रत्येकाला स्वच्छंदी जगायला आवडत असतं, पण तसं होत नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी ध्येय, स्वप्न असलीच पाहिजे आणि एकदा का आपलं स्वप्न ठरवलं, ध्येय ठरवलं की मग मागं फिरायचं नाही आणि हे सगळ्यांनाच करावं लागतं। आणि तसंही ते किती दिवस असं घरात बसून राहणार आहेत? प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे आणि हे करायलाच हवं। आता काव्या असं बोलतच असते, तेवढ्यातच तिच्या तोंडातून पटकन निघून जातं, मी त्याला नेहमी सांगत असते। आता हे ऐकून पार्थ पटकन म्हणतो, नेहमी? त्यावेळेला अनिशा वाक्य बदलते आणि म्हणते, त्याला म्हणजे तिला, अनिशाला मी असं सांगत असते। अनिशाला? हो, अनिशाला मी नेहमी हेच सांगत असते, पण ती कुठे माझं ऐकते? असं म्हणतच ती आता टेबल पुढे जाते आणि तिथेच तिचे दागिन्यांचे रिकामे बॉक्स असतात, ते हातामध्ये उचलून पार्थकडे येत असते। तेवढ्यातच पार्थ ते रिकामे बॉक्स पाहतो आणि म्हणतो, हे काय, तुमच्या दागिन्यांचे बॉक्स रिकामे कसे काय? आता पार्थ म्हणतो, या बॉक्स मधील ज्वेलरी कुठं आहे? आता काव्या म्हणत असते, हे आमच्या दोघींचे कॉमन दागिने आहेत आणि तुम्हाला आठवत नाही का, मी ताईला देऊन आले होते ना दागिने? त्यावेळेला पार्थ म्हणतो, तुम्ही दोघी हेच दागिने वापरता? आता काव्या म्हणते, हे बघा पार्थ, आम्ही दोघी हेच दागिने वापरतो आणि यात काय नवीन, लग्नाआधी सुद्धा आम्ही असंच करायचो आणि लग्नानंतर तेच कंटिन्यू करतोय। आता पार्थ म्हणतो, तुमचे स्वतःचे असे काहीच दागिने नाहीत? त्याला काव्या म्हणते, नाहीत देशमुख, आणि काय होतंय म्हणजे पहा ना, तुम्ही आणि तुमचे भाऊ म्हणजे जन्मेजे एकमेकांच्या वस्तू वापरताच ना, म्हणजे शर्ट, शूज असं वापरताच ना, तसंच आहे आमच्या दोघींचं। आता पार्थ म्हणतो, तसं नाही, मुलांचं वेगळं असतं, तुमचं मुलींचं तसं नसतं ना, म्हणजे तुम्हाला स्वतःचे दागिने घालून मिरवायचं असतं ना। आता पार्थ म्हणतो, काव्या, तुमच्याकडे स्वतःचे असे दागिने काहीच नाहीत? त्याला काव्या मानेनेच नाही असं म्हणते। आता काव्या म्हणते, तुम्हाला सांगू का देशमुख, मला लहानपणापासूनच दागिन्यांची फार काही आवड नाही, पण ज्या वेळेला ताई दागिने करून आणायची ना, त्यावेळेला ते दागिने पाहून त्या दागिन्यांवर हक्क दाखवायला मला फारच आवडायचं आणि त्याच वेळेला ताईला मी खूपच छळायची आणि ताई सुद्धा ते दागिने मला वापरायला द्यायची आणि अगदी लहानपणापासून आमच्या दोघींमध्ये तुझं माझं असं काहीच नाही, जे काही असेल ते आमच्या दोघींचं असं असतं, त्यामुळे माझ्याकडे स्वतःचे असे दागिने नाहीत। आता आलेच म्हणते आणि काव्या ते रिकामे बॉक्स कपाटामध्ये ठेवायला जाते। त्यावेळेला आता पार्थ स्वतःच्या मनातच विचार करत असतो, काव्याचे स्वतःचे असे काहीच दागिने नाहीत आणि हे आज माहित पडतंय मला। आता इकडे मानिनी जिन्यावरून चालतच कुणाशी तरी फोनवर बोलत असते आणि फोनवर नेमका विषय दागिन्यांचाच सुरू असतो। आता मानिनी म्हणत असते, अगं दागिने हल्ली कोण घेतं, किती दर वाढला आहे त्यांचा, म्हणजे कुणाच्या घरात जर कुबेरांचे वंशज असतील तर तेच दागिने घेतील बघ। आता मानिनी फोनवर बोलतच असते, तेवढ्यातच पार्थ तिकडून आलेला असतो आणि म्हणतो, आई, मला काव्यासाठी दागिने तयार करायचे आहेत। आता मानिनी फोनवर म्हणते, अगो बाई, आमच्याच घरात कुबेरांचे वंशज आहेत की। आता मानिनी, पार्थ आला आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे, मी तुला नंतर फोन करते असं म्हणते आणि फोन कट करते। आता पार्थ म्हणतो, काय आई, मावशीचा फोन आहे का, आनंद कसा आहे? त्यावेळेला मानिनी म्हणते, हो आता बरं आहे। आता मानिनी म्हणते, काय रे पार्थ, तुला अचानक बायकोला दागिने करायचे आहेत? आता मानिनी पार्थची गंमत करायला सुरू करते, काय रे पार्थ, बायको हट्ट करून तुझ्याकडे कूस वळवून रुसून झोपली की काय? आता मानिनी असं म्हणाल्यानंतर पार्थ थोडासा लाजायला सुरू करतो। मानिनी गमतीच म्हणते, अगं बाई, काय लाजतंय माझं हे कार्ट? आता पार्थ म्हणतो, ए आई, माझी बायको काय तुला हट्ट करणारी वाटते का? त्यावेळेला मानिनी म्हणते, नाही नाही रे, नाही, तुझी बायको अजिबात हट्ट
गोष्टी नाही. आणि काय रे, अचानक हे दागिन्यांचं खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात? आता पार्थ म्हणतो, अगं आई, काव्या बघ ना, किती कष्टाने अभ्यास करतात. म्हणजे त्यांच्याकडे पाहून मला सुद्धा इन्स्पायर झाल्यासारखं वाटतंय. आणि हल्ली आपल्या घरामध्ये जे काही चाललं आहे त्या वातावरणामध्ये अभ्यास करणं म्हणजे चॅलेंजिंगच आहे. आता पार्थ म्हणत असतो, अगं आई, काव्या नंदिनीचे दागिने वापरत असतात, त्यामुळे मला असं वाटतं त्यांना स्वतःचे असे दागिने करावेत. त्याला मानिनी म्हणते, कर कर, नक्की कर. आता मानिनी म्हणते, तू छान नेकलेस आणि बांगड्या बनवून घे आणि काव्यासाठी मस्त डिझाईन सिलेक्ट करून मंगळसूत्र बनवतो. आता पार्थ म्हणतो, अगं आई, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. त्याला मानिनी म्हणते, अरे पार्थ, असं काय करतोस? बायकांना मंगळसूत्रांच्या डिझाईन वेगवेगळ्या असलेल्या आवडतात. नवरा जरी एक असला तरी मंगळसूत्र अनेक असलेली चालतात बायकांना. आता तू स्वतःच्या बायकोसाठी स्वतःच ठरवलं आहेस दागिने करायचे, तर तू छान मंगळसूत्र कर आणि स्वतःच तू तिच्या गळ्यात घाल. आता पार्थ म्हणतो, आई, मी असं केलेलं त्यांना आवडेल का? त्यावेळेला मानिनी म्हणते, नक्की आवडेल. हे बघ पार्थ, तुमचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला तिच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र तू घातलं होतंस त्याचं तिला ओझं वाटत होतं, कारण ते लग्न जबरदस्तीत झालं होतं. पण तू आता जे मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घालशील ते ती जबाबदारीने घालेल आणि आवडीने घालेल. आता मानिनी असं सांगत असते आणि पार्थ मात्र छान हसत असतो. आता पार्थ म्हणतो, आई, असं म्हणतेस का? बरं ठीक आहे. आता आई, मी काव्यासाठी पहिल्यांदाच दागिना बनवत आहे, मग तो दागिना असा कसा युनिक असला पाहिजे. आता पार्थ म्हणतो, आई, आमच्या नात्याची झलक असली पाहिजे त्या दागिन्यात. आता हे ऐकून मानिनी म्हणते, ए बाबा, दागिन्यांची डिझाईन तुझं तू सिलेक्ट कर, पण ती मांजर बोका असं पेंडेन वगैरे काही बनवून घेऊ नको. आता पार्थ म्हणतो, आई, त्या मांजरीसारखं तू सुद्धा बोलू नकोस हं. त्यानंतर म्हणतो, आई, असा दागिना करायचा की तो बघितला बरोबर त्यांना आवडला पाहिजे. आता पार्थ गमतीनेच म्हणतो, बाकी आई, तू आमच्या नवरा बायकोंच्या मध्ये बोलू नको हा. त्याला मानिनी हळूच फटका हाणते आणि म्हणते, ए, तू आला आहेस माझ्याकडे, मी नाही. त्याला पार्थ, थँक्यू हा आई, असं म्हणतो आणि जवळ करतो. आता असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो. आता मानिनी स्वतःच्या मनातच विचार करत असते, पार्थ किती बदलला आहे, किती विचार करतोय काव्याचा, आणि काव्याचा सुद्धा स्वभाव खूपच बदलला आहे. आता मानिनी देवाला प्रार्थना करतच म्हणते, देवा, या दोघांच्या प्रेमाचा रंग मिसळून जाऊ दे. आता इकडे पिहू तिच्या रूम मध्ये कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करत असते. आता ती काहीतरी लिहित असते, म्हणजे काव्या असं काहीतरी लिहित असते. आता ती लिहिता लिहिता इतकी मग्न झालेली असते की काव्या या नावापुढे जीवाच लिहून टाकते. आता तिला भान आल्यानंतर ती पाहते तर काय, तिने काव्या जीवा असं लिहिलेलं असतं. आता स्वतःच लिहिलेलं अक्षर पाहून पिहू खूपच घाबरते. आता तिला पाठीमागचा म्हणजे नंदिनीच्या लग्नातला क्षण जीवाचा आणि काव्याचा आठवतो, ज्यामध्ये जीवा फ्लाइंग किस देत असतो आणि काव्याने असा आडवा हात केलेला असतो. आता हे पाहिलेलं असतं पिहू. आता इकडे पिहू स्वतःलाच त्रास करून घेत असते आणि म्हणत असते, काव्या वहिनीच्या नावापुढे मी जीवा का लिहिलं आहे बरं? यांचा पास्ट माझ्या कधी लक्षातून जाणार आहे? आता पिहू स्वतःच म्हणत असते, माझ्यामुळे या दोघांच्याही नात्यामध्ये कोणताही गोंधळ व्हायला नको, घरामध्ये विनाकारण प्रॉब्लेम्स माझ्यामुळे तयार व्हायला नको, हे कोणालाही कळता कामा नाही. आता पिहू काव्या आणि जीवा लिहिलेला कागद स्वतःच फाडते, तुकडे करते आणि फेकून देते. आता इकडे नंदिनी काव्याच्या रूम मध्ये आलेली असते. आता काव्या तिथे नसते, पण पार्थ असतो. आता पार्थला पाहून नंदिनी थोडीशी अडकळत म्हणते, सॉरी, पण मी काव्याला भेटायला आले होते. त्यावेळेला पार्थ म्हणतो, काव्या गच्चीवर गेले आहेत. आता नंदिनी म्हणते, पार्थ प्लीज मला माफ करा, मनापासून सॉरी, म्हणजे मला माहित आहे मी तुम्हाला खूपच दुखावलं. आता नंदिनी म्हणत असते, पार्थ जे काही घडलं ते जीवांनी तुम्हाला सांगितलं नाही, काव्याने सांगितलं नाही आणि मी सुद्धा सांगितलं नाही. आता नंदिनी असं सॉरी सारखं म्हणत आहे पाहून पार्थ म्हणतो, इट्स ओके नंदिनी, असू दे, म्हणजे काव्याला सुद्धा आम्ही या गोष्टीबद्दल कधीच माफ केला आहे. आता नंदिनी पुन्हा सॉरी सॉरी असं म्हणते, मी एक मैत्रीण म्हणून तुम्हाला सगळं काही सांगायला हवं होतं, पण मी का सांगितलं नाही माहित आहे का? कारण मला तुम्हा सगळ्यांना संताप द्यायचा नव्हता, मनस्ताप द्यायचा नव्हता. आता पार्थ म्हणतो, यात कसला आलाय मनस्ताप? आता पार्थ म्हणतो, आपण एकत्र राहतो ना, आपलं कुटुंब एकत्र आहे, मग एकमेकांना या गोष्टी सांगण्यात कसला आला आहे? आता पार्थ म्हणतो, मला एक सांगा, मी आणि काव्याने जर एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली असती तर तुम्हाला आवडलं असतं का ते? त्यावेळेला
नंदिनी म्हणते अजिबात नाही. आता नंदिनी म्हणते पुन्हा एकदा सॉरी, माझी चूक झाली आहे, मी मान्य करते. पण त्यावेळेला काय झालं म्हणजे अचानक हे सगळं घडलं आणि कधी कधी काय काय सवरू आणि कसं सांगू घरामध्ये हे काही मला कळलंच नाही. आता नंदिनी म्हणते मी आजींचा हार आणण्यासाठी सराफांच्याकडे गेले होते. त्यावेळेला पार्थ म्हणतो मग काय मिळाली इन्फॉर्मेशन. त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही ना, काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही. आता नंदिनी म्हणते ते मला असे म्हणाले की आम्ही तो हार कुणाला विकला आहे हे एखाद्याला सांगणं म्हणजे त्याचं नाव सांगणं आमच्या पॉलिसीतच बसत नाही. तो हार जर परत आणला तर जीवांचं थोडं तरी दडपण कमी होईल. आता नंदिनी म्हणते माझ्या मनासारखी एकही गोष्ट घडत नाही. त्यावेळेला पार्थ म्हणतो काळजी करू नका नंदिनी, आता आपल्या मनासारख्या कोणत्याच गोष्टी घडत नाहीत, पण एक दिवस नक्की घडतील, काहीतरी पर्याय नक्की मिळेल आपल्याला. त्यावेळेला नंदिनी म्हणते हो नक्कीच मिळेल, आणि जर नाही मिळाला तर तो मी शोधून काढेन. काही जरी झालं तर जीवांना मी असं कुडत जगताना नाही पाहू शकत. त्यांच्यातील हसणारा खोडकर जीवा मला परत हवा आहे. आता इकडे जीवाचा सीन दाखवला आहे. जीवा ऑफिसमध्ये काम करत असतो, रात्र झालेली असते तरी सुद्धा तो ऑफिसमध्ये कामच करत असतो. ऑफिसमधले सगळेच निघून जातात पण जीवा एकटाच असतो. आता जीवा काम दिवसभर करून खूपच थकलेला असतो, तरी सुद्धा त्याला त्याचं काम पूर्ण करूनच बाहेर पडायचं असतं, त्यामुळे तो ऑफिसमध्येच थांबलेला असतो. आता इकडे मानिनी जेवणाची तयारी करत असते आणि ती म्हणत असते अगं नंदिनी उसळ झाली असेल तर गॅस बंद करतेस का. त्यावेळेला नंदिनी किचन मधूनच म्हणते हो हो केला आहे आई. आता नंदिनी मानिनीला विचारत असते आई बाबांचा काही फोन आला आहे का, ते निघाले का जीवांना घेऊन. आता मानिनी म्हणते यांचा मेसेज आला होता आम्ही निघालो आहे म्हणून. आता तेवढ्यातच विक्रम येतात. अरे अरे बाप रे किती ते ट्रॅफिक असं म्हणतच येत. आता विक्रम म्हणतात मी पटकन फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू जेवायला वाढ. आता मानिनी हो असं म्हणते. त्यानंतर नंदिनीकडे बघतच मानिनी विचारते जीवा कुठे आहे हो. आता विक्रम म्हणतो तू असं का विचारत आहेस, त्याचा काय संबंध, मी काय त्याला पाळणाघरातून आणायला गेलो होतो का. आता विक्रम थोडे रागानेच म्हणत असतात अगं ऑफिसमध्ये आहे तो, अजून येईल की, त्याचं काम शिल्लक आहे म्हणून करत बसलाय. आता मानिनी म्हणते एवढा उशीर, अहो अंधार झाला आहे, तुम्ही त्याला बरोबर का घेऊन आला नाहीत. आता विक्रम चिडूनच म्हणतात म्हणजे घेऊन आला नाहीत म्हणजे त्याचं काम जर राहिलं असेल तरी सुद्धा त्याला मी बरोबर घेऊन यायला पाहिजे होतं, अशा अपेक्षा आहेत का. आता मानिनी म्हणते अहो तसं नाही. त्यावेळेला विक्रम चिडूनच म्हणतात अगं करू दे त्याला काम थोडंसं, आता आयुष्यभर उंडारून झालं ना, मग आता मान मोडेपर्यंत करू दे त्याला काम. आता विक्रम म्हणतात लगेच आईची माया दाखवू नकोस. त्यावेळेला मानिनी म्हणते अहो तसं नाही, तुम्हीच मेसेज केला होता ना आम्ही निघालोय म्हणून, मग मला असं वाटलं की तुमच्यासोबत जीवा सुद्धा आहे. आता विक्रम म्हणतात रम्याने मला विचारलं होतं मी तुमच्या बरोबर येऊ का, म्हणून तिला सोबत घेऊन आलोय, म्हणून आम्ही असा मेसेज केला होता. त्यावेळेला आता मानिनी म्हणते मग रम्या कुठे आहे. त्यावेळेला विक्रम म्हणतात अगं तिचा फोन आला आहे ती फोनवर बोलत आहे. आता विक्रम चिडूनच म्हणतात अगं मग काय करू, जाऊ का परत, त्याला परत घेऊनच येऊ का. आता विक्रम खूपच चिडलेले असतात म्हणून मानिनी म्हणते अहो काय हे किती पारा चढलाय तुमचा, किती भडकलाय तुम्ही, थोडं शांत होताय का, बसा इथे, थोडंसं पाणी देऊ का. अगं नंदिनी पाणी आण ग, असं मानिनी म्हणाल्यानंतर विक्रम खूपच चिडतात आणि मोठ्या सुरात म्हणतात नकोय मला पाणी. आता नंदिनीकडून पाणी घ्यायला विक्रम खडखडीत नकार देतात. नंदिनीला खूपच वाईट वाटतं. आता विक्रम म्हणतात मी फ्रेश होऊन येतो, पटकन मला जेवायला वाढ, असं म्हणून ते निघून जातात. आता इकडे नंदिनी स्वतःच्या मनातच विचार करत असते आज जीवांचा ऑफिसचा पहिला दिवस होता, ते एकटेच ऑफिसमध्ये काम करत आहेत का, आता तर खूपच उशीर झाला. तेवढ्याच इकडे वसवात्या त्यांच्या रूम मध्ये रम्याची वाट पाहत असतात आणि म्हणत असतात ही रम्या अजून कशी आली नाही बरं, ऑफिस मधून निघाली आहे असा मेसेज केला होता, मग अजून कशी पोचली नाही, कुठे थांबली ही मुलगी, असं वसवात्या रम्याची काळजी करत असतात. तेवढ्यातच रम्या येते धावतच, चांगली खुशच असते कारण जीवाचा तमाशा तिने पाहिलेला असतो ना. आता रम्या धावतच येते आणि वसवात्यांना गोल गोल फिरवते आणि आई आई असं खुश होऊनच ओरडत असते. आता वसवात्या अगं रम्या थांब थांब थांब. आता रम्या खूपच खुश असते, चांगली खतखतून हसत असते, म्हणून वसवात्या म्हणतात अगं रम्या किती खुश आहेस, अशी हसताना खूपच दिवसाने पाहत आहे मी, नक्की ऑफिसमध्ये काहीतरी झालं आहे रम्या, काय झालं सांग बरं. त्यावेळेला रम्या म्हणते अगं अपमान झालाय, घोर अपमान. आता रम्या चांगली खुश होऊनच चांगली खिदळत सांगत असते अपमान झालाय त्या जीवाचा, त्या नंदिनीच्या जीवाचा अपमान झाला आहे. आता वसवात्या पण हसतच म्हणतात अगं नेमकं काय
झालं आहे अगदी सुरुवातीपासून मला व्यवस्थित आई तुला सांगू का, ज्यावेळेला भास्कर काकांबरोबर तू बोलायचीस ना त्यावेळेला आपल्या प्लॅनची पहिली पायरी मी बघितली होती आणि आज मामा आणि जीवामध्ये भयंकर मोठं भांडण झालं, तो तमाशा पाहिला मी आणि जीवाचा अपमान मामा करत आहे पाहून मला असं वाटत होतं की मी माझ्या प्लॅनचा कळसच बघत आहे. म्हणजे आई तू काय प्लॅनिंग करतेस ग, तू तर ग्रेटच आहेस बघ. आता वसवत्या चांगल्या आनंदातच म्हणत असतात चला तर आता ऑफिसमध्ये रोज अपमानाची मालिका सुरू झाली आणि ते पाहून जीवाला त्रास होणार आणि जीवाचा त्रास म्हणजे नंदिनीचा त्रास तिला होणारच. आता रम्या म्हणत असते जरी नंदिनीला नाही त्रास झाला तरी मी देणार आहे तिला त्रास. आता रम्या म्हणत असते आत्ताच बघ खाली गेल्यावर जेवणाच्या वेळेला मी मुद्दामून जीवाला विचारेन जीवा आजचा ऑफिसचा पहिला दिवस तुझा कसा गेला रे. आता वसवात्या म्हणतात अगं रम्या थोडंसं थांब, अशी घाई करू नकोस, जिथपर्यंत मी जीवाला ओळखते ना तिथपर्यंत तो नंदिनी पुढे हे सगळं खरं येऊच देणार. उलट जीवा तिला पटवून देईल की ऑफिसमध्ये किती छान वाटतंय त्याला, लोक त्याला किती रिस्पेक्ट देत आहेत आणि हे एकदा तो जीवा नंदिनीला पटवून देऊ दे आणि तिला ते पटू दे, मगच आपण तिला ही रियालिटी भासवून देऊया, म्हणजे खूपच तिला त्रास होईल. आता वसवात्यांचं हे प्लॅनिंग ऐकून रम्या तर चांगलीच खुश होते की आणि आई तू किती ग्रेट आहेस असं म्हणून हसायला लागतं. आता इकडे रस्त्यावर जीवा एकटाच चालत येत असतो आणि स्वतःशीच बोलत असतो. आता तो म्हणत असतो ट्रेन आणि बस कधीच बंद झाल्या असतील, खूपच उशीर झाला आहे मला. आता जीवा स्वतःचाच मोबाईल काढतो आणि कॅब बुक करायला जातो तर कॅब सुद्धा बुक होत नाही. आता अरे आता काय करायचं, कॅब सुद्धा बुक होत नाही, आता घरी कसं जायचं, उद्या सुद्धा वेळेवर ऑफिसला यायचं आहे आणि मी बाईक सुद्धा माझी सोबत आणली नाही, आणून तरी काय उपयोग, बाईक चालवायची सुद्धा माझी इच्छा नाही, इतका थकवा आलाय मला, असं वाटत आहे मला कोणीतरी अलगद नेऊन घरी ठेवावं. आता एवढ्यातच जीवाच्या तोंडावर कोणतरी लाईटचं फोक्स पाडत असतं. आता एवढ्यातच जीवाच्या तोंडावर कोणतरी लाईट पाडत असतं. आता याचा त्रास जीवाला होतो आणि तो हातच आडवा करत कोण आहे रे, कोण माझ्या तोंडावर लाईट पाडतंय असं म्हणत असतो. तेवढ्यातच आता तिथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनीनेच ती लाईट पाडलेली असते. आता इथे छान रोमॅन्टिक सॉन्ग सुरू असतं आणि जीवाला तिथे नंदिनीला पाहून आश्चर्यच वाटत असतं. आता तो नंदिनीकडे पाहतच राहतो. नंदिनी सुद्धा छान हसत असते आणि डोक्याचं हेल्मेट काढून ठेवते आणि जीवाकडे येते. आता इथे जीवाला असं वाटत असतं की नंदिनीचा त्याला भासच होत आहे. आता तो स्वतःशीच म्हणतो मला काही चकाचक बाईचा भास होतोय का असं म्हणून तो आता नंदिनीकडे हळूहळू असा हात नेत असतो, म्हणजे ती खरंच आहे का हे जाणून घ्यायचं असतं त्याला. आता हात पुढे नेल्यानंतर नंदिनी पटकन त्या हातावर फटका हाणते आणि काय काय चाललं आहे असं म्हणते. आता जीवा म्हणतो चकाचक बाई तू खरंच आलीस इथे. आता नंदिनी म्हणते पटत नाहीये ना तुम्हाला मी इथं आले ते, एक जोरदार चिमटा घेईन ना मग आपोआप पटेल तुम्हाला पसारे. आता जीवा म्हणत असतो खरंच तू मला न्यायला आलेस चकाचक बाई. त्यावेळेला नंदिनी म्हणते मग काय हो खरंच न्यायला आले, तुम्ही आत्ताच म्हणत होता ना कोणीतरी मला अलगद घरी नेऊन ठेवावं, मग तेच करायला आले. आता जीवा म्हणतो अगं कशाला एवढ्या रात्रीचे तू घराबाहेर आलेस, उगच तुला त्रास. त्यावेळेला नंदिनी म्हणते यात त्रास कसला, तुम्ही ज्यावेळेला आनंद निवास जवळ मला न्यायला यायचात त्यावेळेला तुम्हाला काही त्रासच होत होता का. आता नंदिनी म्हणते मी पहा कशी नंदिनीच बनवून आली आहे, हे तुमच्यासारखं नाही. त्यावेळेला जीवा म्हणतो म्हणजे. त्यावेळेला नंदिनी म्हणते तुम्ही तर रिक्षावाल्याचा गेटअप करून आला होतात मला घेण्यासाठी. आता नंदिनी म्हणते चला आता आपण निघूया. आता नंदिनी अशी म्हणाल्यानंतर जीवा जागचा हालतच नाही. हे पाहून नंदिनी म्हणते काय हे चला ना पटकन. त्यावेळेला जीवा म्हणतो काय तूच म्हणालीस ना मी आता अलगद तुम्हाला घरी नेणार आहे उचलून. आता नंदिनी थोडीशी अशी रागानेच बघते. आता नंदिनी स्कूटीवर बसते, हेल्मेट घालते आणि गाडी सुरू करत असते. आता जीवा सुद्धा नंदिनीच्या पाठीमागे येऊन बसतो. आता जीवाला एवढा थकवा आलेला असतो की त्याला खूपच कंटाळा आलेला असतो. आता तो नंदिनीच्याच खांद्यावर मान ठेवतो आणि डोळे बंद करतो. आता नंदिनीला कळतं की जीवा खूपच थकलेला आहे. आता आजचा भाग इथेच संपवला आहे. पुढील भागामध्ये जीवा घरी येऊन झोपलेला असतो आणि नंदिनी त्याच्या अंगावर घालत असते. पार्थ म्हणत असतो मंगळसूत्र करण्याची आयडिया खूपच छान आहे, पण त्यामध्ये आमच्या नात्याची झलक असायला हवी. आता तेवढ्यातच काव्या तिकडून सिनेमन कॉपी असं म्हणून येत असते. आता तिचा पाय घसरतो आणि ती पडते. आता पडताना पार्थ झेलतो. आता तिच्या हातातील कॉपी काव्या पार्थ असा शब्द असतो, त्यातील पार्थ या शब्दावरती कॉपी सांडते.
घडते। आता इकडे वसवात आणि रम्याचं काही वेगळंच चाललेलं असतं। आता त्यांना तो डाटा मिळालेला, आता त्या पेनड्रॉइड मध्ये जो डाटा आहे तो सगळा क्लिअर लॅपटॉपवर दिसत असतो। आता काव्याचं सत्य या दोघींना कळणार आहे का, तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत। आणि रोजच्या रोज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।